हॅलो गाईज, हा आपला व्लॉगचा पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर नक्की बघा. तेथे आम्ही वज्रेश्वरी आणि गणेशपुरी एक्सप्लोअर केलं आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तर जरूर बघा, मिस करू नका. तर चला करूयात पार्ट 2 ला सुरुवात. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. छान होतं ना जेवण? तर आता आम्ही चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे भिवंडीमध्ये आहे. बघूयात कसं आहे मंदिर. तू गेला आधी की पहिल्यांदा चाललाय? पहिल्यांदा चाललो. बघूया. थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आपण पोहोचत आहोत. या मंदिराचे लोकार्पण 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. हे मंदिर कल्याण पासून सुमारे 27 ते 30 किलोमीटर अंतरावर भिवंडी तालुक्यात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातले पहिले मंदिर आहे, पण भारतातील दुसरे मंदिर आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित आहे. पहिले मंदिर तेलंगणातील श्री शैलम येथे आहे. या मंदिराची उभारणी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवभक्त राजू चौधरी यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. आम्ही आता हिवाली गावात पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर येणार आहे. थांबा, मी दाखवतो. हे मंदिर सुमारे 4 एकर जागेत पसरलेले असून 7 वर्षांच्या मेहनतीनंतर पूर्ण झाले आहे. मंदिराची उंची सुमारे 56 फूट आहे. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. हो, हे बघा, हे मंदिर आहे. खूप मोठं आहे. त्या गाडी पार्क करतो. असा व्ह्यू आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत मंदिरात. तर हे आहे मंदिर. आपण जाऊन बघूया कसं आहे. येस, चलो. एवढी मोठी दाखवायचंच आहे. शंकराची मूर्ती आहे. आपण हा एंट्रन्स आहे. मोठी आहे. खूप मोठा एंट्रन्स आहे. हा. एंट्रन्स ही बघ, इथे तोफ लावली. हा, तो इतिहास आहे ना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. आता सांग त्यांच्याबद्दल काय काय माहिती आहे ते लवकर. इकडे बघ, काय काय माहिती आहे. तर आपण बघू शकतो. आपण एकदा जाऊन बघूया. चला आता घेऊयात महाराजांचे दर्शन. मंदिर खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. स्वर्ग आहे स्वर्ग. राईट. फुलं पण मग केवढी सुंदर लावली आहेत.
मंदिराच्या भिंतींवर महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून कोरण्यात आले असून त्याची माहिती मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत दिली आहे. हे मंदिर दर्शनासाठी दररोज सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत उघडे असते. हे मंदिर केवळ एक धर्मस्थळ नसून महाराजांचे विचार आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत कसा पोहोचला जाईल याचे एक उत्तम उदाहरण आहे. या चला आता जाऊयात वर. मंदिरात प्रवेश करताच उजव्या बाजूने वर जायला जागा आहे. वर जाऊन आपण मंदिराचा आणि सभोवतालचा परिसर पाहू शकतो. चला आपण आता वर जाणार आहोत. चला बघूया. हे बघा. नाही असा. मग कसं वाटतंय? छान. कसं आहे मंदिर? मस्त. कसं वाटलं पप्पा? छान आहे. छत्रपती शिवाजी महाराज कसं वाटलं मग ऋतुजा? खूप मस्त आहे. अप्रतिम मंदिराचं बांधकाम पण एकदम सुंदर आहे. सर्वांनी यावे. डिझाईन खरंच खूप असे मस्त केलेले महाराष्ट्रात पहिले आहेत. मंदिर आहे. त्याच्यामुळे महाराजांनी- बघण्यासारखं आहे आणि लहान मुलांसाठी आवर्जून चांगलं आहे. त्यांना तर अजून अशाच प्रकारे पुढे जाऊन 2 स्टॅच्यूही आहेत. त्या स्टॅच्यूंमध्ये उभं राहून आपण फोटोही काढू शकतो. थोडक्यात काय तर किल्ल्यांच्या स्वरूपात शिवाजी महाराजांचे मंदिर आणि त्या मंदिराची आठवण म्हणजे शिवाजी महाराजांची आठवण. तर इथे छोटस स्टोअर आहे. इथे छोटस स्टोअर आहे. आपण व्हिजिट करूया. छान आहे. ती मूर्ती आहे सेम जे तिथे आहे. फुल हसरी आणि असं छान हसरी सेम. आर्टिफॅक्ट्स घ्यायची का? बघती कोणते कोणते. कितीला आहे? किती लहानपेक्षा काय काय त्यांचे सगळं महाराजांचे
पाणी नाही पिते, हे काय आहे? मी आईस्क्रीम घेतली आहे. कोणता फ्लेवर घेतलाय? आम्ही बटरस्कोप असं असेल. बटरस्कॉच. हे सोडा घ्यायचा की सरबत घ्यायचं? सरबत. ह्याने ते आईस्क्रीम खाल्लेला आहे आणि आमचा सोडा आलेला आहे. हे घे, सोडा काय प्यायचा का? नाही आता नको आम्हाला. बसून पी, बसून पी. कसं वाटलं मंदिर? मस्त. चला तर आता आम्ही निघतोय घरी आणि ब्लॉगची करूयात एंड. आणि कसा वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा, आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आणि याच्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला त्याचा वेगळा ब्लॉग मिळेल नक्कीच. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता, आम्ही नक्की आन्सर करू. आणि खरंच बघण्यासारखं आहे लहान मुलांसाठी. ॲटलिस्ट शिवाजी महाराजांचं मंदिर हे तर नक्कीच आवर्जून लहान मुलांना दाखवलं पाहिजे. तर नक्कीच या, विजिट करा. बाय. तर कसे वाटले छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. जय भवानी, जय शिवाजी.